सर्वार्थाने ज्येष्ठ आणि आदरणीय असलेले आणि माझा त्यांचा स्नेह 30 वर्षापेक्षा जास्त काळाचा आहे। त्या स्नेहाला माझ्या मते फार मोठं स्थान आहे, मोल आहे। असे आदरणीय रामशेठ ठाकूरजी, तितकेच सर्वार्थाने त्यांचे सुपुत्र असलेले कामसू लोकाभिमुख आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूरजी, आपल्या या देशामध्ये उत्तम ठरलेली शिक्षण संस्था, मला हे जाणून आणि ते ऐकत असताना खूप आनंद होत होता तिथे बसून। अशा या शिक्षण संस्थेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, सर्व प्राचार्य प्राध्यापक आणि माझ्या बोलण्याच्या पुढच्या वाक्याकडे जरा जास्ती नीट लक्ष द्या की मी काय म्हणतोय पुढे, की आणि माझ्या सहित इथे बसलेल्या सगळ्यांच्या सहित ज्यांच्यासाठी हे सगळं काही चाललंय, ज्यांचं भवितव्य पण उत्तम व्हावं आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या द्वारा महाराष्ट्र आणि देशाचं भवितव्य उत्तम व्हावं, हे चाललंय, हे सर्व त्यासाठी चाललंय। ज्यांच्यासाठी चाललंय अशा माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वसाधारणपणे संवाद सुरू करताना आता अनेक वर्ष मी पहिल्यांदा 2 मंत्र, त्याला मी मंत्र असाच शब्द वापरतो, खरं म्हणजे मी पहिल्यांदा ते 2 मंत्र सांगतो, पण आज क्रम मी थोडासा बदलणार आहे। आजच्या क्रमामध्ये पहिल्यांदा मी आभार मानणारे मीच की मला बोलवलं, त्यामुळे येऊ शकलो मी, मला त्याचा अतिशय आनंद आहे। नुसता आनंद नाही, मी मानतो की हे माझं घरातलंच काम आहे हे सर्व, म्हणून पहिल्यांदा खूप मनापासून मीच आभार व्यक्त करतो। रायगड जिल्ह्याबद्दल तर माझी भावना, हा माझा जिल्हा अशी भावना आहे माझी, की हा माझा जिल्हा। तर आता माझा म्हणजे काय, 30 वर्षांपूर्वी कलेक्टर होतो मी रायगडचा, पण संबंध नुसता कलेक्टर होतो हा नाही आहे, एक जी आपुलकी तयार होते, एक जे जुळले जातो आपण। तर मी केवळ इथे बोलतोय म्हणून नाही, याही पूर्वी महाराष्ट्रभर कुठेही बोलत असलो, विषय प्रशासनाचा चालू असला तर मी नेहमी आनंदाने सांगतो की IAS अधिकारी म्हणून जे मी विविध पदांवर कामं केली त्यामधलं मला सर्वात आनंद दिलेलं रायगडचा कलेक्टर हे पद होतं। आत्ता मी त्यात वेळ देत नाही की का आनंद, थोडे 2 शब्द मी स्पर्धा परीक्षांविषयी तुमच्याशी बोलीन, त्यावेळी कदाचित एखादं वाक्य त्या संदर्भात बोलीन, पण माझा पहिला खूप मनापासूनचा मुद्दा, या अत्यंत आनंददायक कार्यक्रमामध्ये येण्याची आणि सर्वांशी बोलण्याची जी तुम्ही संधी दिली, फार मनापासून मी म्हणतोय की आभार व्यक्त करतोय। माझे मूळचे 2 मंत्र बाजूला ठेवून आधी बोलण्याचा दुसरा मुद्दा, आता मी संधी घेतो ती म्हणजे प्रशांत ठाकूर यांना किमान आणखी 50 वर्ष आयुष्य मिळावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांचा वाढदिवस आहे आणि ऑगस्टमध्ये जन्मलेली माणसं ग्रेट असतात, कारण माझा पण जन्म ऑगस्टमधलाच आहे। पण प्रशांतजींच्या हातून
महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढवणारी होत राहो. आत्ता होतेच आहे, पुढच्याही काळामध्ये ती आणखी होत राहो असे मी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मग आता माझे मूळचे जे 2 मंत्र शब्द मी पुन्हा वापरतोय की मी काय म्हणतोय हे कळून सवरून म्हणत असल्यामुळे मी त्या शब्दांना आता नावच दिलंय की हे मंत्र आहेत. हा नुसता शब्द नाही आहे, मंत्र आहेत. तर माझा पहिला शब्द असतो मग ही आपली भारतीय खूण, आणि एक शब्द नमस्ते, की सर्वांना नमस्ते हा माझा शब्द आहे. मी या एका शब्दाला मंत्र का म्हणतोय? कारण या एका शब्दामध्ये अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड भरलेलं आहे. एकटा नमस्ते हा शब्द म्हणजे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे, इतकं सगळं त्या एका शब्दात येतं. या एका शब्दाला मी मंत्र म्हटलंय, नमस्ते. मी ज्याला दुसरा मंत्र म्हणलंय त्याचा सुद्धा करिअर करता प्रचंड मोठा अर्थ आहे. किती मोठा अर्थ आहे? तर एका बाजूला मलाच दुःख आहे की आता मला पोचायला उशीर झाला. खूप मनापासून मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. उशीर होण्यामुळे थोडं संयोजनामध्ये काही जाणीव आहे मला की अडचणी येऊ शकतात, आणि मला खात्री आहे की संयोजकांनाही पूर्ण जाणीव आहे की मुलं सुद्धा खूप वेळपासून बसली आहेत एका जागी. खेद आहे मला त्याचा. एक शिस्त पाळायला मी जे वेळच्यावेळी निघालो ते म्हणजे निघायला पाहिजे, पुण्याहून ते निघालो होतो. 2 ठिकाणी माझी गाडी अर्धा तास एकाच जागी थांबलेली होती. हा खालापूरचा टोलनाका आणि आपण जिथे हायवे सोडून एक्सप्रेसवे सोडून वळतो डावीकडे, या 2 ठिकाणी माझा एकेका जागी अर्धा तास गेला. दिलगिरी व्यक्त करतोय मी काय मुद्द्याला धरून की एक क्षणभर कल्पना करा की मला पोचायला झालेल्या उशिरामुळे बुवा काही पुढचं ठरलंय, आणि म्हणून मला जर संयोजकांमधले कोणी म्हणले असते की आता साहेब तुमचं बोलणं 5 मिनिटात उरका, की आता हे सगळं झाल्यामुळे 5 मिनिटं आहेत, तर मी तुम्हाला आता बोलणारे तो एकच मुद्दा सांगितला असता असं सांगायला सांगतोय की तो दुसरा मंत्र असं मी ज्याला म्हणतोय तो किती महत्त्वाचा आहे. तो आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे.
व्यक्तिमत्वाच्या विकासाशी संबंधित आहे, तो आपल्या करिअरशी संबंधित आहे. काय करायचं, कोणतं करिअर करायचं, त्यामध्ये कोणती उंची गाठायची आणि असं करत कोणतं जीवन जगायचं याच्याशी संबंधित आहे. माझं नम्रपणे म्हणणं आहे की जे बोलतोय ते पूर्ण अर्थ समजून बोलतोय. मी याला नम्रपणे का म्हणतो, कारण येत असलेला मुद्दा फार मोठा आहे, फार मोठा आहे तो मुद्दा. मी हे सांगून झालं की इतका मोठा आहे की जर बोलायला 3च मिनिटं असती तर मी फक्त हा एक मुद्दा सांगून म्हणालो असतो की आता आजचाही उरलेला दिवस, संध्याकाळ, रात्र, उद्याचा दिवस, पुढचा महिना, पुढचं वर्ष, पुढचं आयुष्य या मुद्द्यावर विचार करा आणि त्यातून जी तुम्हाला जीवनाला दिशा सापडेल ती पहा. बघा आपल्या आयुष्याचं कल्याण होतं का नाही. इतका मोठा मुद्दा आहे, इतका मोठा मुद्दा आहे तो. आणि म्हणून मी नम्रतेने म्हणतोय की जे म्हणतोय ते कळून सवरून बोलतोय. तर मित्रहो, माझा तो दुसरा मंत्र असं मी ज्याला नाव दिलंय, मंत्र म्हणजे त्यामध्ये एक शक्ती आहे, एक शक्ती आहे. तर माझा तो मंत्र आहे, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. हा मंत्र नुसतं भाषण नाही करतोय मी काहीतरी बोलायचं म्हणून, तर मुळात अंतःकरणामध्ये मुळी सर्वांच्या बद्दल शुभेच्छा. आणि शुभेच्छा म्हणजे काय, तर तुमचा माझा हा जो भारत देश आहे आणि ज्या भारत देशासाठी आपल्याला आपल्या परीने आपल्या जीवनात काम करायचंय, तो काय आहे भारत देश, काय आहे भारतीय संस्कृती, असं जर मला कोणी विचारलं तर एक ओळीचं त्याचं उत्तर आहे की ज्याची प्रार्थना आहे सर्व विश्वाचं कल्याण होवो, अशी प्रार्थना करणारी आणि विश्वाला ही प्रार्थना शिकवणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. मग ती प्रार्थना संस्कृतमध्ये असेल तर शब्द येतात सर्वेत्र सुखिनः सन्तु. ही काय प्रार्थना आहे की सर्वजण सुखी होवोत, दुःख रहित होवोत, आरोग्यपूर्ण होवोत, ही प्रार्थना आहे. तीच आपल्याला प्राकृतामध्ये बुद्ध महावीरांनी शिकवली. मग ते शब्द येतात भवतु सब्ब मंगलम. अर्थ तोच आहे, भवतु सब्ब मंगलम, की सर्वांचं मंगल कल्याण होवो. मला भारतभर प्रवास करण्याची संधी मिळते. हे राष्ट्र एक आहे, त्यामध्ये विविधता आहे, त्या विविधतेचं स्वागत आहे, कारण ती विविधता बाहेरची आहे, आतून आहे. ते आपण सर्व एक आहोत आणि असे हजारो वर्ष एक आहोत. तेव्हा या भारतातल्या सुद्धा ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत आपल्याच आहेत. आपण आत्ता मराठीत बोलतो पण सगळ्या भाषा आपल्याच आहेत. मला हे माहिती आहे की हीच प्रार्थना भारतातल्या सर्व भाषांमध्ये आहे, त्या त्या पद्धतीची, की सर्वांचं कल्याण होवो. हे मी तुम्हाला जे म्हणतोय हे काहीतरी एक नुसतं एक भाषण सुरू करायचं आणि ते करताना संयोजकांचे आभार मानायचे, प्रशांतजींना शुभेच्छा द्यायच्या, केवळ या अर्थाने म्हणतोय का, तर मी म्हणालो मित्र तुम्हाला की सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, याला मी जे मंत्र म्हणतोय, कारण या मंत्राचाही संबंध करिअरशी आहे, आपल्या करिअरशी आहे. कारण एक ओळीचा सारांश आहे की आपल्या करिअरला, आपल्या जीवनाला, आपल्या व्यक्तिमत्वाला आकार जो येणार
तो त्यामागे आपला संकल्प काय त्यावरून येणार आकार. आपला जर जीवनाविषयी संकल्प असेल की काय मला 4 बुकं शिकायची आहेत, अमुक पदवी घ्यायची आहे, मग अमुक नोकरी मिळवायची आहे, मग 4 पैसे कमवायचे आहेत, मग लग्न व्हायचं आहे, मग मुलं बाळं व्हायची आहेत, मग त्या मुलाबाळांचं करायचं आहे आणि एक दिवशी जायचं आहे. तुकोबारायांच्या अभंगामध्ये या अशा जीवनाचं वर्णन आहे की कसा जगला. तर तुकोबाराय म्हणतात, जन्माला आला नि हेला घालूनी मेला. हेला म्हणजे येरझाऱ्या. की कसा जगला, आला जन्माला आला, आयुष्याच्या त्या टप्प्याला जे करायचं की बुवा वयाच्या 6व्या वर्षी शाळेत जाऊ, 16व्या वर्षी 10वी होऊ, 18व्या वर्षी 12वी होऊ, त्यातलं सायन्स असेल आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स असेल तर अनुक्रमे नीट किंवा CET देऊ, पेपर फुटले नाही म्हणजे मिळवली, मग डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ, मग नोकरी करू, पैसे कमवू, लग्न करू, मुलं बाळं होतील, मुलाबाळांचं सगळं करण्यामध्ये छाती फुटेपर्यंत पळायचं आहे. हा जर जगण्यामागचा संकल्प असेल तरी शुभेच्छा आहेत, पण जीवनाला आकार पण तसाच येणार आहे. की आपल्या करिअर, आपल्या व्यक्तिमत्वामागे आपला संकल्प काय. मी म्हणणार आहे, आज हा मेळावा आणि यातून काही एक जरी मुद्दा मनात पक्का ठेवायचा असेल तर मित्रहो, मी तुम्हाला म्हणणार आहे सर्वांना की तो मुळातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की माझं जीवन, त्या जीवनातलं माझं करिअर, या मागचा माझा संकल्प काय. तर तुमच्या जीवनाला आकार त्या संकल्पामुळे येणार आहे. आणि मी करिअर गायडन्स करता सुद्धा मी सुचवतोय की संकल्प हवा विश्वाचं कल्याण होवो, सर्वांचं भलं होवो आणि ते करण्यात हा माझा खारीचा वाटा. आणि कोणी म्हणेल खारीचा वाटा, काम जेवढं जास्ती कराल, समाजाची, लोकांची, देशाची निस्वार्थ भावनेनी जेवढी जास्ती सेवा कराल तेवढा या संकल्पातला तुमचा वाटा सिंहाचा होत जाईल. तो खारीपासून ते सिंहापर्यंतचा वाटा. पण जगण्यामागचा संकल्प काय, तर सर्वांचं कल्याण हो. आपण प्रत्येकजण माणूस आहोत आणि हे बरोबर आहे की माणूस आहोत या नात्याने आपल्याला प्रत्येकाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. तसं सन्मानाने जगण्यासाठी एका प्रामाणिक मार्गाने चांगले पैसे सुद्धा मिळवता आले पाहिजेत. आणि जरूर सर्वांचं छान घर झालं पाहिजे, घरामध्ये छान फर्निचर पाहिजे, दाराशी गाडी पाहिजे, उद्या होणाऱ्या मुलाबाळांचं शिक्षण, आरोग्य सगळ्याच्या व्यवस्था उत्तम पाहिजेत, यात काही शंकाच नाही. ते करण्यासाठी आपल्या जीवनात आपण जे करायचं म्हणू करिअर, त्या करिअर मागचा सुद्धा जर मुख्य संकल्प हा असेल की सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, म्हणजे काय की सर्वांचं कल्याण होवो, सर्वांचं भलं होवो. आणि हे असं सर्वांचं भलं होण्यामध्ये हा माझा छोटासा वाटा की मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, वकील झालो, पत्रकार झालो, राजकीय नेता झालो, समाजसेवक झालो, शिक्षण संस्थांची उभारणी करणारा झालो, हे विश्वाचं कल्याण होण्यातला हा माझा खारीचा वाटा. तुमच्या जीवनाला आकार, तुमचा त्या जीवनामागे संकल्प काय यावरून येणार आहे. आणि करिअर गायडन्स करता सुद्धा मला सुचवायचं आहे की आपल्या जीवनामागचा संकल्प असावा भारत मातेची सेवा. करिअर करायचंच आहे,
वेगवेगळी पुस्तकं शिकून डिग्र्या मिळवायच्याच आहेत आणि पुढे काय, काही नोकरी करतील, काही आपला व्यवसाय सुरू करतील की जे आवश्यक आहे, पण त्या सगळ्यामधनं होणारी भारत मातेची सेवा. मला म्हणायचं आहे की आज जे तुमच्याशी बोलायची मला संधी मिळाली आणि थोड्या वेळामध्ये ते बोलणं पूर्ण करून आपण प्रत्येकजण आपापलं काम, आपापलं जीवन जगायला जाऊ. ते जाताना हे एवढं एक जर हृदयात घेऊन निघालात, माझं वाक्य काळजीपूर्वक ऐका, की हा संकल्प जर हृदयात घेऊन निघालात तर तुमच्या जीवनाचं 100% भलं होणारच आहे. होणार आहे. तुमचं करिअर पण चांगलं होणार आहे, तुमचं जीवन पण चांगलं होणार आहे. त्यामागचा संकल्प काय आणि तुमच्या जीवनात प्रकाश उजळणार तो त्या संकल्पाचा प्रकाश असणार आहे. तेव्हा जर संकल्प असेल की ओके एखादी डिग्री मिळवून पुढे नोकरी मिळवायची, पुढे विवाह करायचा, तरी शुभेच्छा आहेत, पण मग जीवनाला आकार त्या संकल्पानुसार येणार आहे. पण संकल्प जर असेल की जे क्षेत्र मी निवडीन त्याद्वारे मी देशाची सेवा करणार आहे, माझं व्यक्तिमत्व, माझं जीवन, मी मिळवलेली डिग्री आणि पुढे जीवनामध्ये जे काही करीन ते माझं माध्यम आहे, ते माझं साधन आहे, पण त्याद्वारे मी देशाची, आणि देश म्हणजे लोक यांची सेवा, म्हणजे भारत मातेची सेवा. तर हा संकल्प तुमचं आयुष्य उजळून निघेल. तुम्हाला मी आत्ता सुद्धा जे बोलून झालं, आता त्यामध्ये लपलेले 1-2 मुद्दे लक्षात आणून देतो. आणखीन हे जे मी बोललो की तुम्ही जीवन आणि करिअर विषयी संकल्प काय सोडणार, यावरून तुमच्या जीवनाची दिशा ठरणार, तुमच्या जीवनामध्ये प्रकाश उजळणार का हे ठरणार. मग यामध्ये लपलेले काय काय आहेत मुद्दे, तर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सर्व करिअर चांगली आहेत आणि सर्व करिअर समान आहेत, समान आहेत. त्यामध्ये अशी काही उच्च नीचता आणि अशी जणू शिडी आहे आणि एक उतरंड, इंग्लिश शब्द आहे तो हायरार्की, अजिबात नाही आहे. सर्व करिअर चांगली आहेत. याच वाक्याचं दुसरं रूप आहे की ते करिअर चांगलं किंवा वाईट नसतं, ते करिअर करायला जे गुण लागतात ते जर तुमच्याकडे असले तर तुमच्या करता ते करिअर चांगलं आहे. म्हणजे आपलं प्रत्येकाचं काम आहे की आपल्या व्यक्तिमत्वात काय गुण आहेत, गुण म्हणजे मार्क नाही, गुण म्हणजे क्वालिटीज या अर्थाने, की आपला स्वभाव काय आहे, आपला सहज ओढा कशाकडे आहे, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला सहजपणाने कोणते विषय समजतात, त्याला जुळलेलं करिअर तुमच्याकरता चांगलं करिअर आहे. तेव्हा मी बोलत असलेला मोठा मुद्दा आहे की सर्व करिअर चांगलीच आहेत, पण प्रत्येकाने आपला स्वभाव, आपला कल, आपल्या व्यक्तिमत्वाचा सहज ओढा कोणत्या क्षेत्राकडे ते ओळखून क्षेत्र निवडलं पाहिजे. आणि मग खरं आव्हान, मी तर त्याला नाव दिलंय तपश्चर्या, की करण्याची खरी तपश्चर्या काय आहे, तर आपला स्वभाव ओळखून आपण जे क्षेत्र निवडू, म्हणजे करिअर, तर त्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. या 2 शब्दांमध्ये सगळा सारांश आला. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ.
की जीवनाचं जे माझं कामाचं क्षेत्र मी निवडलंय, तर मी त्या माझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये पाहिजे उत्तम आणि प्रतिभावंत, की मी त्या क्षेत्रामध्ये काहीतरी थर्ड रेट आहे, टाकाऊ आहे. मी माझ्या कामाच्या त्या क्षेत्रामध्ये काम करतोय म्हणजे पाट्या टाकतोय, तर करिअर चांगलं होणार नाही. पण जे करिअर निवडाल त्यामध्ये जर तुम्ही उत्तम आणि प्रतिभावंत असाल तर तुमचं करिअर पण चांगलं होणार, तुमचं जीवन पण चांगलं होणार. आणि मला कळलेली आता मीही देशभक्तीची व्याख्या करतो, की माझी देशभक्तीची व्याख्या काय आहे? स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे हीच देशभक्ती आहे. देशभक्ती म्हणजे काहीतरी फक्त सैन्यात दाखल झाला तर सैन्यात दाखल झाला ही देशभक्ती आहे, पण फक्त सैन्यात दाखल झाला म्हणजे देशभक्ती आहे असं नाहीये. तर मी माझं कामाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे का? मग ते क्षेत्र कोणी म्हणेल डॉक्टर झाला, कोणी इंजिनियर झाला, आणि मी म्हणलो तसं कोणी वकील, पत्रकार, उद्योजक, राजकीय नेता, समाजसेवक, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, लेखक झाला, कवी झाला, कोणी नृत्यामध्ये करिअर केलं, कोणी पेंटिंगमध्ये करिअर केलं. आपला परवलीचा शब्द आहे की माझ्या त्या क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत आहे का? याला मी नाव देतोय तपश्चर्या. अर्थातच आता ती तपश्चर्या करत असताना बदलता काळ पण समजून घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, कमी वेळ असल्यामुळे मी मोठे 2 मुद्दे तुम्हाला सांगून निरोप घेणार आहे. आता एक मोठा मुद्दा आहे की आपल्या या पनवेल सहित रायगड जिल्हा, कोकण, महाराष्ट्र राज्य, भारत देश, सगळी पृथ्वी, त्यावरची सगळी माणसं यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रचंड मोठे बदल होत आहेत. आत्ता होत आहेत. हा काळ आहे की प्रचंड मोठे बदल होत आहेत. आणि पुढची 6 वर्ष, 6 म्हणजे 2030, हे प्रचंड मोठे बदल होणारच आहेत. 6 वर्ष म्हणजे समोर बसलेली मुलं मुली मुख्यतः आपापली पदवी घेतील, पूर्ण करतील आणि जीवनामध्ये पाऊल टाकतील. तो हा काळ आहे. तर या 6 वर्षांमध्ये होत असलेला सर्वात प्रचंड मोठा बदल, याचं नाव आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे विज्ञानातलं जे क्षेत्र येत चाललंय, यांनी आपल्या प्रत्येकाच्या करिअरवर प्रचंड मोठे परिणाम होणार आहेत. मी वेळ कमी असल्यामुळे तो प्रचंड मोठा एकच मुद्दा तुम्हाला एका ओळीत सांगतो, पण ती ओळ काळजीपूर्वक ऐका. आता तुम्ही मुख्यतः मुलं मुली ऐकत असताना कुठल्या तरी कॉलेज, त्यातली डिग्री आणि ते पुढच्या 2, 3, 5 वर्षांमध्ये घेत असाल. आणि कदाचित तुम्ही, पण विशेषतः आईवडील मंडळी सुद्धा विचार करत असतील की माझा मुलगा पुढे काय करेल, माझी मुलगी पुढे काय करेल. वाक्य नीट ऐकून ठेवा. तुमच्याशी आत्ता बोलताना जो मी समोर उभा आहे, आत्ता जे वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत, जॉब, येत्या 6 वर्षात त्यातली 65% रोजगार असणारच नाहीयेत. ते टेक्नॉलॉजी खाऊन टाकणारे AI, की ते जे रोजगाराचे प्रकार आहेत तिकडं माणसाची गरजच नाही आहे. टेक्नॉलॉजी जास्ती स्वस्त, जास्ती विश्वासार्ह, जास्ती परफेक्ट काम करणारी आत्ताची 65% जॉब्स येत्या 6 वर्षांमध्ये असणार नाहीत.
पण या उलट त्या AI मुळेच नव्या प्रकारची जॉब्स निर्माण पण होणार आहेत। ती येत्या 5-6 वर्षांमध्ये 65% जॉब्स निर्माण पण होणार आहेत, पण ते कोणते आहेत ते आत्ता नाही अस्तित्वामध्ये। आणि म्हणजे येत्या 6 वर्षांमध्ये AI किंवा तंत्रज्ञानावर आधारित जे नव्या प्रकारचे रोजगार निर्माण होतील, मग ते करता येण्याची क्षमता लागणार ना आपल्यामध्ये। ती नुसती डिग्रीनी नाही येणार। हा बदलता काळ ओळखून ते कसं करायचं याचं सुद्धा मी परत म्हणतोय की वेळेअभावी तुम्हाला मी एकच उदाहरण बोलतो। कमी अधिक फरकाने मला वाटतं की त्या उदाहरणाचा आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी संबंध आहे। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल, नसेल तर आज घरी गेल्यावर आपापल्या आईवडिलांशी पण बोला तुम्ही की बुवा समोर मॅच पाहतोत, एखादी काहीतरी टीव्हीवर कार्यक्रम पाहतोत आणि एखादा काहीतरी पदार्थ खायची इच्छा निर्माण झाली म्हणून आपल्या मोबाईलवरनं फक्त कमांड देऊन पुढच्या 30 मिनिटांमध्ये घरामध्ये पिझ्झा किंवा बर्गर किंवा तुम्हाला जे हवं असेल ते घरपोच दाखल होतं। आईवडिलांशी जरा बोला की हे जे होम डिलिव्हरी, स्विगी, झोमॅटो वगैरे हे एक 5-7 वर्षांपूर्वीपर्यंत होतं का? हे नव्हतंच। मग हे नवा प्रकार आला। मग लक्षात ठेवा की भारतभर आणि जगभर लक्षावधी तरुण मुलामुलींच्या करता हे होम डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असं जॉब तयार झालं ना, ते नवा आहे प्रकार, तो जॉबचा नवा प्रकार आहे। बरं, हेच उदाहरण मी का बोलतोय? कारण की हे जॉब येत्या 6 वर्षामध्ये जाणार आहे। ज्याची मी उदाहरणं सांगतोय त्यातलं हे एक उदाहरण आहे की ते जाणार आहे। कारण आता तुम्हाला जी ऑर्डर द्यायची आहे ती तुमच्या मोबाईलवर तुम्ही देणार, आवश्यक त्या वेळामध्ये ड्रोन आणून माल पोचता करणार। आता तो डिलिव्हरी बॉय किंवा गर्ल एक्झिक्युटिव्ह नाही आहे, आता तो तुमच्या डिजिटल जे आहे त्याच्या आधारे तुम्ही जिथे बसलेले आहात ड्रोन आणून तुम्हाला तिथे देणार आहे। म्हणजे हे जॉब जाणार आहे, पण मग ते ड्रोन ऑपरेट करता येणे ही नवी जॉब्स तयार होणार आहेत की जो कोणी कंट्रोल रूममध्ये बसलेला असेल, ऑर्डर्स घेणार, संबंधित रेस्टॉरंटला ती जाणार, पॅकेजिंग होणार, ते नीट करून तो ड्रोन ते उचलणार, त्या ड्रोनला जी कमांड द्यायची आहे आणि त्या ड्रोननी जे नीट पोचतं, हे नव्या प्रकारचं जॉब आहे। असे लक्षावधी बदल होणार आहेत, होऊ घातले आहेत आणि आपण स्वतःला त्यासाठी घडवलं, प्रशिक्षण दिलं तर आपलं पण करिअर मग उत्तम होणार आहे। तेव्हा आपल्या जीवनामागे संकल्प काय यांनी जीवनाची दिशा ठरणार। हा जसा एक फार मोठा मुद्दा मी तुम्हाला म्हणालो, तसा दुसरा मोठा मुद्दा मग म्हणालोय मी, त्याला नाव दिले त्रिसूत्री, असंच नाव दिले। झाली आहे सांगून माझी, आता समारोप करताना मी आठवण करून देतोय फक्त की त्रिसूत्री 3 सूत्र आहेत। स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे, आणि शेवटचे 2 शब्द मग मी त्यातलं एक क्षेत्र की ज्याला 6 वर्ष काय 60 आणि पुढची 600 वर्ष पण त्याला मरण नाही, त्या क्षेत्राबद्दल तुमच्याशी 1-2 मिनिटं बोलून मग मी निरोप घेतो। मी जे म्हणालो की या क्षेत्राला 6 वर्ष 60 वर्ष 600 वर्ष मरण नाही, म्हणजे ते क्षेत्र आहे आणि असणार, त्याचं नाव आहे स्पर्धा परीक्षांद्वारा करण्याचं करिअर। की हे जे क्षेत्र आहे, टेक्नॉलॉजी बदलेल, शिक्षण पद्धतीत त्यामुळे आवश्यक ते बदल यावे लागतील, पण सरकारी यंत्रणेसहित वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये उत्तम गुणवत्तेच्या माणसांची निवड करायची, हे काम कायम असणार।
आणि अशी उत्तम माणसांची निवड करायची, याला म्हणायचं स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र. तर मला त्याचाही आनंद वाटत होता तिथे बसून ऐकताना की आपल्या संस्थेनी, या महाविद्यालयानी चिंतामणराव देशमुखांचं नाव देऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचाही सगळा उपक्रम चालवलेला आहे. मी हे सांगायची संधी घेतो की त्या उपक्रमामध्ये एक व्यक्ती म्हणून मी आणि माझ्या परीने जमणारं जे काम आहे चाणक्य मंडल, त्याचा तुम्हाला जो सहभाग हवा आहे तो इथूनही पुढे सर्व काळ 100% कायम मिळत राहील. आणि तोही आता टेक्नॉलॉजीनी पण अनेक व्यवस्था केलेल्या आहेत. त्याच्या आधारे मला आनंद पण असेल आणि मी तर म्हणेन मी हे माझं कर्तव्य पण मानतो. मी मित्रहो तुम्हाला एवढं सांगून थांबतो की त्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला ज्यांचं नाव दिलंय चिंतामणराव देशमुख, चिंतामणराव देशमुखांचा जरा अभ्यास करा. आपलाच जिल्हा रोह्याचे आणि भारतच काय जगाचा आदर्श अधिकारी कसा पाहिजे त्याचा उत्तुंग आणि सर्वात उत्तम आदर्श म्हणजे चिंतामणराव देशमुख. तेव्हा स्पर्धा परीक्षांद्वारा सुद्धा जे तयारी करतील अशा सर्व मुलामुलींनी चिंतामणराव देशमुखांसारखं व्हायचं असं मनामध्ये बाळगा. त्यासाठी आणि कायम सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. प्रशांतजींप्रती सुद्धा पुन्हा एकदा त्या शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचेच मनापासून आभारही व्यक्त करतो आणि आपला सर्वांचा निरोप घेतो.